नमस्कार, आज मी तुम्हाला शेवग्याची सुकी भाजी कशी करायची ती दाखवणार आहे। त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया आपण। हे 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कांदा घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आणि कोथिंबीर। तर आपण करायला सुरुवात करूया भाजी। कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। तेल घालूया सुरुवातीला। एक चमचा तेल घातलेले आहे। तेल तापले की राई घालायची। 1 चमचा राई, 1 चमचा जिरं, कांदा घालूया, आलं लसूण पेस्ट, कांदा थोडासा भाजून झालाय की आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो एकदम गाळ शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालूया। टोमॅटोचे तुकडे राहिले पाहिजे। आता आपण मसाले घालूया, म्हणजे मसाले पण टोमॅटो बरोबर शिजतील। लाल तिखट, हा सब्जी मसाला घालते मी, हळद, कांदा लसूण मसाला, तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं। एक अर्धा चमचा मी किचन किंग मसाला घालते, तुम्हाला हवा असला तर घाला। आता कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण शेंगा घालूया। शेंगा ह्या कवळ्या आहेत म्हणून मी आधी शिजवून घेतलेल्या नाहीत। तुमच्याकडे जर थोड्या जून किंवा जाड जर शेंगा असल्या तर एक अर्ध्या शेंगा तुम्ही 50% शेंगा आधी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या, म्हणजे मग लवकर शिजून जातात। आता ह्या कवळ्या शेंगा जास्त वेळ शिजायला लागणार नाहीये। आता मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ। आता हे शेंगा शिजण्यासाठी आपण पाणी घालूया। गरम पाणी घालायचं। हे सुकं खोबरं घालते 2 चमचे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असले तर घालू नका। आता आपण पाणी घालूया। आणि एक 10 मिनिटं आपण शेंग शिजवून घेऊया। झाकण ठेवूया। 5 मिनिटं झालेले आहेत। पाणी सगळं आटलेलं आहे। आपण आता शिजली का बघूया शेंग। कवळी शेंग आहे त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार शिजाय। शिजली आहे, थोडीशी शिजायला पाहिजे अजून। थोडा वेळ मी आणखीन झाकून ठेवते, तेवढ्या वाफेवर ती शिजणार। तर पुन्हा आपण उघडून बघूया। थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूया आणि कोथिंबीर घालूया। शेवग्याची शेंगची भाजी तयार आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास सबस्क्राईब करा। वरण भात आणि शेवग्याची सुकी भाजी करून बघा तुम्ही। ही भाजी तयार आहे।